चला अभिषेकला लक्षात येते. अरे अजित तुम्ही रेग्युलर नाहीत बेटा, काय सबस्टाईट राहता. सिद्धी हो. काय क्षितिजा बऱ्याच दिवसांना आलीस आज, मधात कुठं गायब होतीस. विशाखा हो केवढा. ओके अनिकेत, नेटवर्क प्रॉब्लेम. ओके चला मुलांनो, रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. तर आपण ना 5.2 चालू केलेलं आहे प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये काय काय लिहायचं बघा आपल्याला. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स, खालील प्रत्येक एक्सपेरिमेंटसाठी राईट सॅम्पल स्पेस यस अँड रिअल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ यस. म्हणजे सॅम्पल स्पेस लिहायचं आणि सॅम्पल पॉइंट मध्ये किती असतील ते लिहायचे. पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा काय दिलंय, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन. म्हणजे ज्यावेळेस कॉइन फेकला त्यावेळेस डाय सुद्धा फेकली. ओके, तर मग आता याच्यामध्ये आपण काय करूया, सुरुवातीला कसं लिहिणार बघा. 1 कॉइन इज टॉस, अगोदर इतकं लिहूया. एक पॉइंट टॉस केला, सॅम्पल स्पेस काय येईल रे, एच कॉमा टी, हेड किंवा टेल येईल. नंतर 1 डाय आर थ्रोन, एक डाय लिहूया. आवाज ब्रेक होतोय का, कुणाकुणाला आवाज ब्रेक होतोय रे माझा, का सर्वांना व्हायलाय आवाज ब्रेक, कुणाकुणाला व्हायलाय माझा, कुणाला तरी क्लिअर ऐकू येईल का, कुणाला तरी क्लिअर ऐकू येतंय का. ब्रेक राहुलला यायला आहे. चला ठीक आहे, काही विद्यार्थ्यांचा मग थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. वाटल्यास पुन्हा एकदा सेटिंग करतो मी, बघूया सेटिंग मध्ये काय होतं. चला आता होईल क्लिअर. ओके, का विशाखा काय म्हणायचं, यायला का येईना. विशाखा काय असेल नाही का, आवाज येत असेल ना माझा, आता आवाज येतोय का सांगा. ओके, तर 1 कॉइन इज टॉस जर आपण घेतलं, आता 1 डाय इज थ्रोन, डाय जर फेकली, 1 डाय इज थ्रोन, तर सॅम्पल स्पेस येस काय, 1 2 3 4 5 6. ओके, ह्या दोन गोष्टी घडतील. आता याच्यामध्ये काय लक्ष द्या, हे विचारलं नाही, दोन्ही विचारलेलं आहे. देअरफॉर 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन, कॉइन सुद्धा फेकलेला आहे आणि डाय सुद्धा फेकलेले, दोन्ही सोबत फेकलेले आहे. दोन्ही सोबत फेकलं तर काय येईल बघा, यस, यस आणि टी दोन्ही सोबत आहे. मग अगोदर हेड घ्यायचं, H1 H2 H3 H4 H5 H6 असं लिहिणार. H1 H2 H3 H4 H5 H6. ओके, आता आपण H सोबत प्रत्येक घेतलं कारण कॉइन बी फेकलाय आणि डाय सुद्धा थ्रो केलेली आहे. मग टी घेतलं तर काय, T1 T2 T3 T4 T5 T6. हे झालं आपला सॅम्पल स्पेस. आता याच्यामध्ये किती सॅम्पल पॉइंट आहेत मोजा बरं, ह्याच्यात सर्वात किती आहेत, हे 106 आणि टी चे 6, एकूण किती व्हायलेत सांगा, एकूण किती व्हायलेत, 12. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रतीक्षा, व्हेरी गुड. तर एकूण किती व्हायले, 12. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. आला सर्वांच्या लक्षात कशा पद्धतीने केलं. ओके अनिकेत, सर्वांना यायला लक्षात मी काय काय केलं, येस ऑर नो. ओके सिद्धी, ओके. चला सेकंड प्रॉब्लेम घेऊया. काल जशी उदाहरणं सोडवले तशीच आहेत, फक्त थोडासा हार्ड लेवल आहे थोडस कालच्या पेक्षा. आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचे आणि त्याच्यात किती पॉइंट्स आहेत ते लिहायचे.
Second question. Two digit numbers, digit म्हणजे अंक, are formed using the digits 2, 3 and 5 without repeating digits. Without repeating the digits. तर मुलांनो बघा काय काय दिलेलं आहे. 2 digit numbers are formed. किती अंकी संख्या तयार करायची? 2 अंकी संख्या. युजिंग द डिजिट्स म्हणजे अंक. किती डिजिट वापरायचे? 2, 3 आणि 5. 2, 3 आणि 5 इतकेच का जास्त? हा, 2, 3 आणि 5. एका अंकाला डबल नाही वापरायचं. एका अंकाला डबल नाही वापरायचं म्हणजे कसं? हे 22 लिहिलं, याचा अर्थ 2 ला रिपीट असं यूज नाही करायचं. ओके, मग आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा. आता कशा पद्धतीने लिहूया बघा आपण. कोणकोणते नंबर्स आहेत? 2, 3, 5 आर गिव्हन नंबर्स. मग आता सॅम्पल स्पेस कसा? अगोदर 2 घेऊया. 2, 3, 2, 5. 2 ला घेतला अगोदर. आता कुणाला घेणार आपण? 3 ला. 2, 3, 2, 5. 2 अंकी 2 संख्या गेल्या. 2 अगोदर घेऊन आता 3 अगोदर घ्या. 3, 2, 3, 5. 3 सोबत 2 घेतलं, 3 सोबत 5 घेतलं. आता 5 सोबत घेऊया. 5, 2, 5, 3. ओके, इथं कोणताही अंक रिपीट झालेला नाही. प्रत्येक अंक एक एकदा आलेला आहे. मग आता किती झाले नंबर ऑफ सॅम्पल स्पेस पॉइंट? किती झाले बघा, मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6. किती झालेले? 6. ओके, कळालं का विद्यार्थ्यांनो? हे क्लिअर झालं का? साक्षी गाडगे क्लासमध्ये आहेस का? अनिकेतला लक्षात आलं. राहुलला ओके बेटा. विशाखा, प्रीती म्हणजे श्रीजा. ओके, हा लक्ष बेटा. आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची. ओके साक्षी, 2 अंकी संख्या तयार करायची आहे. आणि 2 अंकी संख्या कशी तयार करणार बघा आपण, की 2 आणि 3 मध्ये किती अंक आहेत? 2 अंक आहेत. आणि कोणकोणते अंक वापरून करायची आहे? 2, 3 आणि 5. मग 2 सोबत एकदा 3 घेणार, 2 सोबत 5 घेणार आहे 2 अंकी. नंतर 3 सोबत 2, 3 सोबत 5. मग 5 सोबत 2, 5 सोबत 3. ओके, कोणताही अंक रिपीट घ्यायचा नाही. आदित्य आलं का बेटा लक्षात? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. The arrow is rotated and it stops randomly on the disk. Find out on which color it may stop. Red,
ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल. लक्ष द्या मुलांनो, प्रॉब्लेम काय आहे? व्हेरी सिंपल आहे. द ॲरो म्हणजे एक बाण आहे, इज रोटेटेड, हा असा फिरवला जाणार, अँड इट स्टॉप्स रॅन्डमली. हा ॲरो कुठेतरी बाण असं गोल गोल फिरवणार आणि कुठेतरी तो थांबणार. मग कुठेतरी थांबल्यानंतर ते कोणत्या कलरवर थांबल असं विचारलेलं आहे. कोणत्या कलरवर थांबू शकतं? ते कोणत्याही कलरवर थांबू शकतं. रेडवर थांबू शकतं, ऑरेंजवर थांबू शकतं, येलोवर थांबू शकतं, ब्ल्यूवर थांबू शकतं, ग्रीन किंवा पर्पल, कशावरही ते थांबू शकतं. ओके, तर मग सॅम्पल स्पेस काय येईल मुलांना सांगा? सॅम्पल स्पेस येईल रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल. आलं लक्षात? बाण फिरवला हा तर कोणत्याही कलरवर थांबू शकतो. रेडवर थांबू शकतो, ऑरेंजवर थांबू शकतो, येलोवर, ब्ल्यूवर, ग्रीनवर किंवा पर्पलवर. ह्या सगळ्याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. ओके, व्हेरी गुड सिद्धी. चला बाई, काही विद्यार्थ्यांनी आन्सर सुद्धा पाठवलं. नंबर ऑफ एस किती आहे? किती सॅम्पल पॉइंट आहेत साक्षी? 1, 2, 3, 4, 5, 6 सैंपल पॉइंट, 6. देगा 6. ओके बच्चों, आया ना बात समझ में कैसे किया इसको? ओके, चला पुष्प पुढचं घेऊया. थर्ड क्वेश्चन आहे, थोडा मोठा आहे बघा, लिहिण्यासाठी जास्त आहे, लिहिल्याशिवाय पर्याय नाही. इन द मंथ, तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यात बघा. इन द मंथ ऑफ मार्च 2019, find the days on which the date is multiple of 5. एक कॅलेंडर 2 मिनिटात क्रिएट करतो, काही अवघड नाहीये. एक कॅलेंडर बघूया. मार्च 219, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 25, 26, 30, 31. आता मुलांनो लक्ष द्या, काय विचारलेलं आहे? इन द मंथ ऑफ मार्च 2019, एक 2019चा मार्च महिना आहे, त्याच्यामध्ये फाइंड द डेज, दिवस शोधायचे, ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे दिनांक जो आहे तो मल्टिपल ऑफ 5 आहे. आता मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय ते लक्ष द्या. काय असतं मल्टिपल ऑफ 5 म्हणजे? 5च्या पटीतील संख्या. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5, 10, 15, 20, ह्याला म्हणतात मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय? लिहा बरं. मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय?
कोणी लिहू शकतं सांगा? मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय? 6च्या पटीतील संख्या. टेल मी. व्हेरी गुड राहुल. काय काय येतील? 6, 12, 18, 24, 30, 36. ह्याला म्हणायचं मल्टिपल ऑफ 6. ओके, कळालं ना? म्हणजे 5च्या पटीत, 6च्या पटीत, 7च्या पटीत. व्हेरी गुड. तर आपल्याला काय विचारलेले? मल्टिपल ऑफ 5, 5च्या पटीतील संख्या. मग मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय काय येणार बघा? मल्टिपल ऑफ 5, 5, 10, 15, 20, 25, 30. ओके. अरे आवाज बंद करा, कुणाचा चालू आहे? अरे म्यूट करा, कुणाचा आवाज चालू आहे? ओके. अरे who is talking now? अनिकेत आडेकर, आवाज म्यूट कर. ओके. अरे मुलांना बोलू नका, कारण तुम्हाला डिस्टर्ब निर्माण होतो. हा, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 तारखेला कोणता दिवस होता ते लिहायचं. ट्यूजडे. ट्यूजडे. नंतर 5ची मल्टी आणखी 10, कोणता? सॅटरडे. सॅटरडे. नंतर 15ला काय? फ्रायडे. फ्रायडे. 20ला काय? वेनसडे. वेनसडे. 20 तारखेला. 25 तारखेला काय? मंडे. आणि 30 तारखेला काय आहे? सॅटरडे. 2 मिनिटं. 10 तारखेला संडे आहे. ते दोन्ही एस वाटल्यामुळे मला एक वाटतं. ओके मुलांना, हे सॅटरडे संडे दोन सेम वाटलं. इथं ऍक्च्युली काय आहे? संडे आहे. ओके. आता किती सॅम्पल पॉईंट आले बघा बरं. नंबर ऑफ एस मध्ये किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, चलो भाई, समझ में आया क्या? इतना बोलो. नीलेश अलगर बेटा लक्षात. नीलेश चव्हाण, कपिल, वैष्णवी पवार, क्षितिजा, मध्ये राहत जा, आन्सर देत जा. साक्षी, सिद्धी. ओके, चला आणखीन थोडस. फक्त 2-3 उदाहरणं अशी आहेत की थोडस प्रश्न मोठा काय करणार त्याला आपण. आता आणखीन एक क्वेश्चन आहे, त्याला कम्प्लीट करूया. Form a road safety committee of 2 from 2 boys, B1, B2, and 2 girls, G1, G2. Complete the following activity to write sample space. Number 1,
committee of 2 boys. B, committee of 2 girls. पहिली ऍक्टिव्हिटी एकदम सोपी आहे, सहज येईल. बघूया काय काय आहे याच्यामध्ये. फॉर्म रोड सेफ्टी कमिटी, म्हणजे रोडवर कशी सुरक्षा ठेवायची त्याच्यासाठी आपल्याला एक कमिटी तयार करायची. ऑफ 2, 2 जणांची कमिटी तयार करायची. मग आपल्याकडे किती मुलं उपलब्ध आहेत त्यासाठी 2 बॉईज आहेत. पहिल्या बॉईजला काय म्हणलेलं आहे B1, दुसऱ्या बॉईजला काय म्हणलेलं आहे B2. 2 गर्ल्स, पहिल्या गर्ल्सला काय म्हणलेलं आहे G1, दुसऱ्या गर्ल्सला काय म्हणलेलं आहे G2. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस आपल्याला कमिटीमध्ये काय करायचंय, कमिटीमध्ये 2 बॉईज घ्यायचे. मग 2 बॉईज कोणकोणते घेणार सांगा बरं तुम्ही. मी म्हणलं कमिटीमध्ये 2 मुलं घ्या. आपल्याकडे कोणकोणते मुलं आहेत, B1 B2. आपल्याकडे कोणते मुलं आहेत इथं मला सांगा. टाईप करा मुलांनो, म्हणजे बोलण्याला डिस्टर्ब क्रिएट होतो. B1 B2 व्हेरी गुड, 2च मुलं आहेत ना. कमिटी ऑफ 2 पर्सन्स म्हणजे 2च आहेत. इथे येणार B1 B2. ओके, B1 B2. आता दुसरं, जर कमिटी ऑफ 2 गर्ल्स, 2 मुलींची कमिटी तयार करायची आहे. 2 मुलींच्या कमिटीमध्ये कोणाला घेणार आपण, G1 आणि G2. चला सेकंड ऍक्टिव्हिटी, पहिली आणि दुसरी ऍक्टिव्हिटी सोपी होती. मला नाही वाटत की कुणाला काही अडचण येईल. चला तिसरं बघूया. राधिका येणार क्लासमध्ये, नाही वाटत. ओके, सिद्धी आहे आज. कमिटी of 1 boy and 1 girl. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता लक्ष द्या मुलांना, कमिटीमध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी घ्यायची. तर काय येईल सॅम्पल स्पेस बघा. 1 मुलगा समजा B1 घेतलं, तर मुलगी काय, 1 मुलगी घ्यावं लागेल. काय घेतलं आपण G1 B1 G1 हे एक पॉसिबल आहे. किंवा असं होऊ शकतं B1 सोबत दुसरी मुलगी घेऊया, B1 G2 B1 G2. ओके, B1 सोबत G1 घ्या किंवा B1 सोबत G2 घ्या. त्याच्यानंतर B2 G1 किंवा B2 G2 B2 G2. ओके, चला हे आलं का सर्वांना लक्षात, सांगा मला. एवढं सगळं कळालं का? कारण उद्या मला आता नवीन पाठ चालू करायचं, दोन्ही मुद्दा खूप उशीर जॉईन झाला भेटला. ओके, तर मुलांनो एक सूचना आहे तुम्हाला. ओके साक्षी बेटा, साक्षीला सुद्धा कळालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे फी बॅलन्स आहे त्या एकत्र करून भरा फी, कारण मला ऑनलाईन फीस मागणं खूपच विचित्र वाटतंय. ओके, ज्यांच्याकडे बॅलन्स आहे त्यांनी भरा. तर आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबूया. उद्या नवीन एक्सरसाइज चालू करूया. उद्या नवीन एक्सरसाइज मध्ये आपलं इव्हेंट शिकणार आहोत. इव्हेंट म्हणजे घटना. मला वाटते 5.3 5.4 छोटा धडा आहे, लवकर संपून जाईल. ओके, चलो. ओके स्टुडंट, आज आपण थांबूया. बाय एव्हरीबडी, बाय बाय अजय, बाय प्रीती, बाय राहुल, गुड नाईट, बाय.